नमस्कार, खाद्य मराठी या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण बनविणार आहोत चवळीची पालेभाजी। या ठिकाणी मी 1 किलो चवळीची भाजी घेतलेली आहे। भाजी छान तोडून घेतलेली आहे आणि स्वच्छ 3 ते 4 पाण्याने धुवून घेतलेली आहे। यानंतर 4 कांदे घेतलेले आहे, 6-7 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे, 5 मिरची घेतलेली आहे आणि 1 टमाटर घेतलेले आहे। हे सगळं आपण कापून घेऊया। यानंतर एका पॅन मध्ये 2 चमचा तेल घेतलेला आहे। तेल गरम झालं की यामध्ये जिरे टाकून घेऊया। यानंतर लसणाच्या कळ्या टाकून घेऊया। यानंतर कांदे टाकून घेऊया। यानंतर मिरची टाकून घेऊया आणि छान परतून घेऊया। यानंतर यामध्ये पाव चमचा हळद, पाव चमचा धनिया पावडर आणि पाव चमचा लाल तिखट टाकून घेऊया आणि परतून घेऊया। या ठिकाणी लाल तिखट नाही वापरलं तरी चालेल, त्याऐवजी तुम्ही मिरच्या जास्त वापरू शकता। एक मिनिट छान परतून घ्यायचं। त्यानंतर टोमॅटो टाकूया। चवीनुसार मीठ टाकायचं आणि टमाटर छान होऊ द्यायचे। या ठिकाणी आपले टमाटर झालेले आहे। आता आपण चवळीची भाजी टाकून घेऊया। थोडी थोडी टाकायची, जेणेकरून भाजी परतायला सोपी होईल। यानंतर आपण 15 ते 20 मिनिट कमी पॉवरवरती भाजी होऊ देऊया। मध्ये मध्ये भाजीला परतत राहायचं। या ठिकाणी आपल्या भाजीला 15 मिनिटं झालेले आहे। अजून आपण 5 ते 10 मिनिट होऊ देऊया। भाजीतलं पाणी पूर्णपणे ड्राय होऊ द्यायचं। या ठिकाणी आपली भाजी झालेली आहे। बघू शकता, अशा पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा। भाजी खायला खूप छान वाटते। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।